आता काय मस्त सोयाबीनचे हिरव्या शेंगा निघालेले आहेत आणि छान लुसलुशीत दाणे आलेले आहेत. छान आता दाणे काढून घेतलेले आहे. शेतामधून शेंगा आणलेल्या होत्या आणि आता छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि छान भाजून घ्यायच्या. त्याच्यातच 2-3 हिरवी मिरची सुद्धा भाजून घ्यायचे. आता छान थंड होऊ द्यायचं. आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. थंड झाल्यावर बारीक झालेलं आहे. आता करूयात फोडणीची तयारी. अर्धा चम्मच जिरं, तेजपत्ते 2, कढीपत्ता, कांद्याची पेस्ट 1 वाटी, आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच. छान परतून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता झालेला आहे. 1 चम्मच धनी पावडर, 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, आमचूर अर्धा चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच. आता छान वाटण टाकून द्यायचं. बारीक केलेलं सांबाराने छान टेस्ट इन्हॅन्स होतात फोडणीमध्ये टाकले तर. आता छान गरम पाणी टाकून ढवळून घ्यायचं. छान परतून घ्यायचं आणि 3 ते 4 उकळ्या होतपर्यंत शिजून घ्यायचं. आता आपली आमटी तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स